पदयात्रा काढून जिल्ह्यात कोल्हापूरला नान्नीपासून हजारो सामान्य नागरिक चालले गेले, त्यांनी मागणी केलेली आहे. आता मला वाटतं की हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आता हा प्रश्न राष्ट्रपतींनी त्याच्यात हस्तक्षेप करावा ही त्यांची मागणी आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं एका हत्तीनीसाठी एकत्रित येत असतील तर मला वाटतं सरकारने याची नोंद घेतली पाहिजे की किती जिव्हाळ्याचा प्रश्न त्या भागातल्या लोकांसाठी झालाय. मुळात याचा निर्णय होण्याच्या आधीच सरकारने हत्तीनीच्या बाजूने आपली भूमिका घेतली पाहिजे होती. आता हत्तीनीला ती आयुष्यभर जिथं राहिली, मला वाटतं 32 वर्ष ती तिथं राहिलेली आहे. तिचं एज 38 वर्ष आहे आणि 32 वर्ष ती तिथं राहिलेली आहे. 6 वर्षाची असताना ती तिथं आली माझ्या माहितीनं. तर तिला तिथली सवय लागलेली आहे. त्यामुळे सरकारला जर वाटत असेल की हत्तीनीची शुश्रूषा होणं आवश्यक आहे तर सरकारने स्पेशल व्यवस्था करणं आवश्यक होतं. सरकार याच्यात तसं सकारात्मक राहिलेलं आम्हाला दिसत नाही. आणि हत्तीन आमची आज वनतारामध्ये गेली. आता वनतारामध्ये देखील जी व्यवस्था तर चांगलीच ठेवली जाते, त्याबद्दल काही दिसतंय जे व्हिडिओ बघतोय ते. पण तिथल्या जनतेची भावना जी आहे, त्या हत्तीनीवर जे प्रेम आहे, उद्या माझ्या घरातला पाळीव कुत्रा जर आणखीन कुठं जाऊन राहिला तर त्या कुत्र्यालाही करमणार नाही आणि मलाही करमणार नाही. तशी त्या हत्तीनीची अवस्था झालेली आहे. आणि त्या भागातल्या जनतेची, लहान 2 वर्षाच्या मुलापासून सगळे आज त्या हत्तीनीची आठवण काढतायत. आणि म्हणून सरकारने देखील त्या भावनेचा विचार केला पाहिजे. शेवटी लोकभावना जास्त महत्त्वाची असते. फक्त त्या हत्तीनीची व्यवस्था, शुश्रूषा ही करण्यासाठी काही करणं आवश्यक असेल तर ते वनताराचे डॉक्टर आहेत, तेही बऱ्याचशा गोष्टी आता सांगतायत. त्यामुळं त्या दृष्टीनं त्यांनी जर हत्तीनीला तपासलं असेल